मंडळी नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी, गुड MC. मी उत्तम तुकाराम शितोळे काका. मी आज पोहोचलेलो आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील एक बोडकेवाडी गाव आहे. या बोडकेवाडी गावातील एक प्रतिष्ठित नागरिक, गावचे उपसरपंच या ठिकाणी आदरणीय ज्ञानेश्वरजी टेकवले आज हे माझ्या बरोबर आहेत. त्यांच्या शेतामध्ये मी या ठिकाणी आज उभा आहे आणि त्याचबरोबर माझ्या बरोबर आहे त्या ठिकाणी सचिन मनोहरजी खरगुडे. नमस्कार दोघांना पण. तर या ठिकाणी आज जे आमचं मिशन चालू आहे की संपूर्ण भारतभर की रोगमुक्त कुटुंब आणि विषमुक्त शेती. आज माझ्या माहितीनं जून महिन्यामध्ये आम्ही यांच्या गावामध्ये येऊन एक होम मीटिंग घेतली होती. कारण 5 शेतकऱ्यांचा जो ग्रुप आहे, 5-10 शेतकऱ्यांचा तो ग्रुप एक तयार केलेला होता ह्यांनी, आणि त्या ग्रुपनी मिळून ह्यांनी स्वतःच्या शेतामध्ये वापरण्यासाठी, पाऊस पडण्याच्या अगोदर पेरणीसाठी आपल्या IMC कंपनीचे जे काही खत आहेत, जे आपल्या पाण्याची बचत करण्यासाठी हायड्रोजेल आहे, आणि अशा माध्यमातून बीज प्रक्रियापासून आज त्यांनी खरेदी करून ठेवलं होतं आणि त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये या ठिकाणी पेरले. प्रत्यक्षात माझ्याबरोबर या ठिकाणी ज्ञानेश्वरजी टेकवले या बोडकेवाडी गावचे उपसरपंच आहेत. सर नमस्कार. आज जो अनुभव आहे काय, तुम्हाला काय वाटलं की सोयाबीन तर अनेक शेतकऱ्यांनी पेरले, तर सोयाबीन तर इथं तुमच्या शेजारी शेतकऱ्यांनी पण पेरलेला आहे, बरोबर आहे का? आणि हे तुमचं पण आहे. तर एक तुमचा एक रिअल जो अनुभव आहे काय, हा अनुभव नेमका हा अनेक शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरणार आहे, जेणेकरून याचा तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आशीर्वाद पण लागणार आहे, आणि एक आपला हा आलेल्या अनुभवाचा अनेक शेतकरी बळीराजांना फायदा पण होणार आहे. तर या माध्यमातून तुम्हाला जो आलेला रिअल अनुभव आहे, हा अनुभव आमच्या कॅमेऱ्यापर्यंत आवाज जाईल एवढा फक्त पोहोचवा. ठीक आहे सर. आम्ही फवारल्यानंतर सोयाबीन तुम्ही बघा ही शेजारी कशी येते. फवारल्यानंतर आता मला 8च दिवसात मला एक सांगा की तुम्ही याला आम्ही सांगितलेली IMC कंपनीचं खत पण टाकलं, बीज प्रक्रिया पण केली आणि फवारणी पण केली, बरोबर आहे का? तर तुम्हाला एक वेगळा अनुभव काय वाटला इथे? वेगळा म्हणजे वाढ बी चांगली, वाढ चांगली आहे, कीड नाही, बरोबर आहे का? आणि तणाचं पण प्रमाण कमी नाही, एकदम कमी आहे. ह्या म्हणजे सगळ्यात फायदा शेतकरी जी आहे हा अक्षरशः, कारण तण म्हणतात खरं हे धन आहे, परंतु त्या धनानंच परेशान आहे, कारण त्याला एकतर माणसं मिळाना, आणि जर तणनाशक जर फवारलं तर पिकाची आपल्या पूर्ण अवस्था बिघडून चालली. तर या माध्यमातून आता या ठिकाणी यांचा एक जो अनुभव आहे की ही शेती आहे आपले उपसरपंच ज्ञानेश्वरजी टेकवले सरांची आम्ही उभारलेली. हे बघा सोयाबीन, हे सोयाबीन, याच्यावरच तेज बघा काय, सोयाबीनची उंची काय, सोयाबीनला किमान, कारण 1 महिना पण आणखी झालेला नाही ह्या सोयाबीनला पेरून, 1 महिना झालेला नाही. एक फवारणा स्प्रे झाला एक, आणि इथंच शेजारी जर म्हणलं यांच्या काय, तर हे सोयाबीन याची उंची जर म्हणलं अख्ख्या कुठं सोयाबीन मध्ये जरी गेलं, याची उंची बघा. याला फुलं वगैरे तर लागले, तर अख्खं ह्याचा प्लॉट मध्ये पण ह्यांच्या जरी फिरवला, आणि याच ठिकाणी आता हा ह्यांचा प्लॉट आहे. आता मंडळीनो काय फरक सांगायचा इथं माझ्या शेतकरी बांधवांना, एवढाच फरक मला सांगायचा होता दोन्हीतला, की हे सोयाबीन ज्यावेळेस उगवून आलं, बरोबर आहे काही सत्य आहे ना, हे सोयाबीन ज्यावेळेस उगवून आलं इकडलं, त्यावेळेस या सोयाबीनची पेरणी झाली. म्हणजे याच्या कमीत कमी काय 5-6-8 दिवसानं जवळजवळ हे सोयाबीन पाठीमागून आहे. पण उंचीतला जर डिफरन्स बघितला, त्याच्यापेक्षा दुप्पट उंची आज या ठिकाणी ज्ञानेश्वरजी टेकवले उपसरपंच या गावातले आहेत, त्यांच्या सोयाबीनचे आहेत. तर त्यांना समाधानकारक रिझल्ट आलेला आहे, आणि उंची तर वाढली म्हणजे उत्पन्नात पण 100% त्याच्यापेक्षा डबलच वाढ होणार आहे. तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त याला शेंगा लागणार आहेत काय, आणि त्याचे म्हणजे दाणे सुद्धा असे मोठे होणार आहेत. तुमचं प्रत्येक पोतं सुद्धा वजनाला जास्त येणार आहे. मी आज सांगायला लागलोय, आल्यानंतर मला सांगा. आणि नक्कीच हा आपला आलेला अनुभव, संत तुकोबारायांनी सांगितलं की अनुभव आले अंगा ते जगात येत, तसे आलेला जो आपला अनुभव आहे हा आपल्या गावातील, आपल्या परिसरातील किंवा आपल्या जवळच्या मित्र कंपनींना, पाहुणे रावळ्यांना हा फक्त अनुभव सांगा.
बर सर, तुम्हाला काय वाटतं अनुभव? एकदम 100% तुमचं सोयाबीन कसं आहे? हेच असंच आहे, ह्याच्यापेक्षा असंच आहे तुमचं पण, म्हणजे तुम्हाला पण समाधानकारक रिझल्ट आहे. समाधान कर. हा? म्हणजे हा जो तुमचा संदेश आहे, आम्ही जे आज पूर्ण भारतभर हे मिशन आहे, आज महाराष्ट्रामध्ये काही अनेक जिल्हे आमच्याकडे इथं या माध्यमातून काही गावं आम्ही निवडक काढले, तर तुम्ही समाधानी आहात काय? बरोबर आहे. तर तुम्हाला जे आज आम्ही जवळजवळ 10,000 रुपयाचे औषध दिले, बरोबर आहे का, खत दिले काय, त्याच्याबद्दल तुम्हाला फ्री गिफ्ट पण आम्ही काही दिले आहे का तुमच्या हातात? ओके, तर त्याच्याबद्दल पण तुम्ही समाधान आहेत का? तुम्हाला असे वाटतं की आम्ही 10,000 रुपये गेले नाही 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 ना. आम्हाला त्याचा मोबदला 100% मिळाला, याचा मोबदला तुम्हाला आता ऍव्हरेज मध्ये मिळाला, म्हणजे कमी खर्च आणि भरघोस उत्पन्न हे जे आमचं मिशन आहे, तर या माध्यमातून नक्कीच हा तुमचा अनुभव इतर व्यक्तींना सांगा. आम्ही वेळोवेळी येऊ आणखी काय, आणि तुम्हाला मार्गदर्शन करू. आणि सोयाबीनच नाही, तुमच्याकडे ऊसाचा भाग आहे आपल्या इथं, जास्तीत जास्त ऊसावर एवढा मोठा रिझल्ट आहे, कारण ऊसाला काय एकतर ह्याच्यामध्ये ऊसाला दशी पडू देत नाही काय, ऊसाचं जे टिपूर आहे असं मोठं पण होतं, आणि टिपरीतली कांडीतली जी लांबी आहे ही लांबी वाढते, दशी पडू देत नाही, तुरा लवकर येत नाही आपल्या ह्याच्यामुळं, कहाणी होऊ देत नाही, म्हणजे असे अनेक फायदे आहेत. कारण ऊस का वेळेवर जात नाही, कमी जास्त उशिरा गेला वजनाला कमी होतो, तर वजन वाढतं त्याच्यामध्ये, ॲव्हरेजमध्ये तुम्हाला ऊसामध्ये सुद्धा याचा फायदा होऊन जातो. तर ऊसासाठी अनेक शेतकऱ्यांना तयार करा, असा एक आणखी 10 शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करा, जेणेकरून तुमचे जे आहेत, तुम्ही जी सुरुवातीला ज्यांनी औषधं घेतले तर त्यांचं सगळ्यांची औषधं येणाऱ्या जूनपासून तुम्हाला 100% फ्री झाले पाहिजेत कंपनीकडून, अगदी 100% सबसिडी त्यांची औषध बसले पाहिजे. तर या माध्यमातून हे आमचं प्रोसेस चालू आहे. तर तुम्ही समाधानी आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. ज्यांनी यांच्यापर्यंत पोहोच केलं असे आमचे लिंबा गणेशचे ज्योतिराम दादा वायभट हे सुद्धा आहेत. त्यांनी स्वतःच्या सुद्धा शेतात केलंय आणि ते 4-5 वर्षापासून वापरतात. त्याच्यामुळं त्यांना एक असं वाटलं की जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे. सगळे जण या माध्यमातून त्यांनी आपल्या पाहुण्यापर्यंत आले आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन या सगळ्या त्यांच्या पाहुण्यांनी हे प्रोडक्ट घेतले. दादा तुमचे पण आभार. आणि दादापर्यंत ज्यांच्यामुळे आलो होतं असे आमचे हनुमानजी बाप्पा साळवे, कारण त्या प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये आज हिमालय पर्वतामधून द्रोणागिरीमधून जे संजीवनी जडीबुटी ज्या हनुमानाने आणली होती, त्याच हिमालय पर्वताच्या पायथ्याशी हिमालयामधून आज ही जी काही आमची संजीवनी जडीबुटी शेतीसाठी आणि माणसासाठी येते, आज प्रत्यक्षात या कलियुगामध्ये हे हनुमानजी प्रत्येक गावागावामध्ये प्रचार प्रसार करत आहेत. तर याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद.